पण तरी सुद्धा नारळ फोडलाय. नंतर आम्ही पण नारळ फोडणार आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर स्वरवन धावसंख्या या ठिकाणी असणार आहे 28. चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा या ठिकाणी स्वरवन सोडलेला चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा सुंदर फिल्डिंग मला लागणार आणि नावचा मोका होऊ शकत होता पण नाकारला. कारण त्या ठिकाणी उलट पालट फिरून चेंडू फेकायचा. त्यानंतरला सुरक्षित पोहोचला होता फलंदाज आणि पुन्हा एकदा स्ट्राईक दोघांनी वेगळ्याने चेंज केलेली. धावसंख्या थांबवली होती 29 वरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला असणारे भारत. ज्या भारतने या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली पुन्हा एकदा स्ट्राईकला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा असा शॉर्ट पिच चेंडू सुटणार नाही. खतरनाक फलंदाज भारत मॅक्सिमल बाबाई 6 आणि स्वागत केले पुन्हा एकदा गोलंदाजाचं. षटक कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नुकसान नाही आणि सुंदर या ठिकाणी दोन्ही बी फलंदाज प्रदर्शन दाखवतो आणि आपल्या संघासाठी म्हणजे वरांबे संघासाठी धावसंख्या ठिकाणी धाव पोहोचली 35 वरती. बिनबाद 35. अजूनही या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या ही सुंदर अशी मस्त उभारलेली दोन्ही फलंदाजांनी. षटक क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या प्रगती पथावर असणार आहे आणि तिसऱ्या षटकाचा पहिलाचा चेंडू गोलंदाजाकडून आणि पुन्हा या ठिकाणी सुंदरवन सोडलेला चेंडू या ठिकाणी या फल जबरदस्त चेंडूला खेळवलं दिलीप. गोलंदाज दिलीप सुंदर गोलंदाजी. चेंडू ज्यावेळी हातामध्ये घेतला त्यानंतर या हातामध्ये पण तरी सुद्धा सुंदर अशी फिल्डिंग म्हणावं लागणार आहे. कारण या प्लेअरचं या ठिकाणी तकदीर थोडंसं नशीब वेगळं आहे. कारण मागील वेळी चेंडूवरती फरार करण्यात आणि या ठिकाणी वाईटचा कॉल येतो. पंचांकुल मध्ये अवंतक धाव असणार धावकावरती आणि या अवंतक धावानी धावसंख्या धाव पुढे सरकणार आहे 37. पुढे चेंडू पुन्हा एकदा आणि या वेळेला सुंदर चाबूक शॉट अडवणं मुश्किल झालं आणि मॅक्सिमल असणार आहे. जबरदस्त या ठिकाणी फरार गोलंदाजाचं स्वागत फटकेबाजीना